नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, पोलीस भरती करत असाल तर हा व्हिडिओ एकच विनंती तुम्हाला जास्तीत जास्त WhatsApp ग्रुप, टेलिग्राम ग्रुप किंवा तुमच्या स्टेटसला वगैरे ठेवा. कारण मी तुमच्यासाठी फ्री पीडीएफ देणार आहे. बघा, वन लाइनरचा फ्री पीडीएफ आहे. त्याचा आज आपला डेमो लेक्चर आहे. जवळपास मी आता आपले जे ॲप आहे त्या ॲपमध्ये मी 350 प्रश्न मी तुम्हाला याचं पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड केलेले आहे. सर्व विद्यार्थी याच्या झेरॉक्स पण मारू शकता. अशी आपली आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी. प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे? वन लाइनर. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या पोलीस भरतीच्या क्षेत्रामध्ये वन लाइनरला किती महत्व आहे. बरं ना का? आपल्याला वन लाइनर मध्ये आता प्रश्न कसे असणारे जे पेपरला विचारले गेलेले प्रश्न असणारे खूप महत्वाचे. बघा, पहिला प्रश्न काय आहे तुम्हाला डेमो म्हणून दाखवतो. विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? गोसी खुर्द. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं, हे काय माझ्या मनाचे प्रश्न नाहीये, पेपरला विचारले गेलेले म्हणजे सोप्यापासून ते ऍडव्हान्स पर्यंत अवघड सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे कोणी असं म्हणू नका का सर आता कळसुबाई सगळ्यांना माहिती सर्वोच्च शिखर, आता तो विचारलाय एखादा नवीन विद्यार्थी असेल ज्याचा प्रवास सुरू झालेला आहे भरतीमध्ये, तर त्याला गरजेचं आहे की नाही, मग ते पण कव्हर केलेलं आपण. बघा, सर्वोच्च शिखर कोणतं? तर कळसुबाई आपल्या महाराष्ट्रातील. ओके, आता महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? म्हणजे पूर्व दिशेला, तर महाराष्ट्राच्या पूर्वेला आहे गडचिरोली. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? तर गडचिरोली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ल्यावर झाला. केव्हा झाला? 1630 रोजी झाला. 1630 रोजी. त्यानंतर पहिला खो खो विश्वचषक बघा 2025 चा दोन्ही गटांमध्ये विजेता कोण? म्हणजे दोन्ही गटांमध्ये म्हणजे काय, तर पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये विजेता कोण ठरलाय? तर भारत ठरलेला आपला. बघा, पहिला खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 भारत हा विजेता ठरलाय. त्यानंतर अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? चाणक्य यांनी लिहिला. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर चाणक्य. बिहार राज्याची राजधानी कोणती आहे? तर पटना आहे. बिहार राज्याची राजधानी कोणती बाळांनो? पटना. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ. आणि त्यांची समाधी जर विचारली ना आपल्याला, सगळ्यांना जन्म माहिती आहे सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समाधी माहित नाही. तर पाचाड रायगड, पाचाड रायगड ह्या ठिकाणी काय तर त्यांची समाधी. ओके, आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे काय तर शिल्पकार आहे. तसंच आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर मोर आहे. राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर आहे. पुढे जाऊन अवघड प्रश्न पण आहे, काळजी करू नका. आणि कमेंट करायची तुम्हाला हा उपक्रम सुरू ठेवायचा की नाही, यस किंवा नो. ओके, तुम्ही म्हटले हो तर आपण कंटिन्यू करू, असे मोफत देत राहू तुम्हाला. ऍप डाउनलोड करायचे, त्याची माहिती शेवटी सांगणार तुम्हाला. ओके, बघा, भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका कोण आहे? सावित्रीबाई फुले. पहिल्या स्त्री शिक्षिका पण त्याच आहे आणि मुख्याध्यापिका पण त्याच आहे. कोण? तर सावित्रीबाई फुले. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तुकडोजी महाराज. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तुकडोजी महाराज यांनी लिहिला. चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा लढा कशा संदर्भात होता? तर नीळ उत्पादन संदर्भात होता. चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा लढा. बरं, चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा लढा केव्हा झाला हा सत्याग्रह? 1917. कोणी केला होता? महात्मा गांधी. आणि चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? तर बिहार राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? तर बिहार ह्या राज्यामध्ये. ओके, लक्षात असू द्या. चंपारण्य 1917 महात्मा गांधी आणि बिहार राज्यामध्ये. तसंच नीळ उत्पादनाशी संबंधित आहे. ओके, भांगडा कोणत्या राज्याचं आहे रे बाळांनो? तर भांगडा हे पंजाब राज्याचं आहे. भांगडा हे कोणत्या राज्याचं नृत्य आहे? तर पंजाब राज्याचं आहे. तसंच भारताचे प्रथम नागरिक कोण आहे? तर भारताचे प्रथम नागरिक आहे राष्ट्रपती. देशातील अंतिम अपिलाचं न्यायालय कोणतं? सर्वोच्च न्यायालय. देशाचं अंतिम न्यायालय कोणतं आहे? सर्वोच्च न्यायालय. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्ष असतो? 5 वर्ष असतो. ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा किती वर्ष असतो? तर 5 वर्षांचा असतो. तसंच निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे आपला हिरा. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर हिरा आहे. गुरुत्वाकर्षणचा या शक्तीचा शोध कोणी लावला? तर न्यूटनने लावलेला आहे. गुरुत्वाकर्षण या शक्तीचा शोध कोणी लावला? तर न्यूटनने. अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता? रात आंधळेपणा. अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे? तर रात आंधळेपणा आहे. ओके, बघा, लक्ष द्या. भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले. ग्रामगीता हा ग्रंथ तुकडोजी महाराज यांनी लिहिलाय.
बिहार या ठिकाणी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशा संदर्भात? नीळ उत्पादन 1917 महात्मा गांधी. भांगडा कोणत्या राज्याचं? तर पंजाब राज्याचं. भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती. देशातील अंतिम अपिलाचं न्यायालय सर्वोच्च न्यायालय. ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्ष. निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? हिरा. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटनने लावला. अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? तर रातआंधळेपणा. आणि अजून 10 प्रश्न बघू. मग तुम्हाला हे फ्री जे मोफतचे प्रश्न आहे किंवा ह्या PDF आहे कशा भेटणार आहे, ऍपची लिंक कोणती आहे, माझा पर्सनल नंबर कोणता आहे, हे सर्व तुम्हाला शेवटी देणार आहे मी. ओके, बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहे? मौलाना अबुल कलाम आझाद. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहे. त्यानंतर मुरुंबदेव. बघा, मुरुंबदेव या किल्ल्याचे शिवाजी महाराजांनी काय नाव दिले होते? राजगड असं नाव दिलं होतं. मुरुंबदेव किल्ल्याचं नाव काय दिलं होतं? राजगड. अष्टांग मार्गासाठी पंचशीलचे नियम कोणी सांगितले? तर गौतम बुद्धांनी सांगितले. पंचशीलचे नियम कोणी सांगितले? तर गौतम बुद्ध. संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहे? संविधान सभेचे अध्यक्ष आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे कोण आहे? तर अध्यक्ष आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड कोण करतं? लोकसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांची निवड कोण करतं? तर लोकसभेचे निर्वाचित सदस्य हे त्यांची निवड करतात. जे लोकसभेमध्ये निवडून आलेले सदस्य असतात ते काय करतात? लोकसभा अध्यक्षांची निवड करतात. पृथ्वीचा केंद्रभाग हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर निफे नावाने ओळखला जातो. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने? निफे. सूर्याच्या मदतीने करता येणारे कालगणनेचे एकक काय? तर वर्ष आहे. काय? सूर्याच्या मदतीने करता येणारे कालगणनेचे एकक कोणते? तर वर्ष. तसंच तानसा अभयारण्य, तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? ठाणे जिल्ह्यामध्ये तानसा अभयारण्य. ओके. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, चासकमान प्रकल्प हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर खेड तालुक्यामध्ये. म्हणजे चासकमान हा प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये पण कोणत्या तालुक्यामध्ये? तर खेड तालुक्यामध्ये. आणि शेवटचं, महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी. बघा, महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी. ओके, बघा आता पुढील माहिती लक्षात घ्या. ही आपली 19 रुपयाची बॅच आहे मराठी व्याकरणाची. आता तुम्हाला काय करायचंय ना, ऍप डाउनलोड करायचंय लक्षदीप अकॅडमीचं. लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. जर लिंक हवी असेल तर बघा, हा माझा पर्सनल नंबर आहे 8329603029. ह्या नंबरवर पण व्हॉट्सअपला हाय मेसेज केला तर तुम्हाला ऍपची लिंक येऊन जाईल. आणि आपलं जर चॅनल आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला ऍपची लिंक मिळून जाईल. ऍप डाउनलोड करायचं. त्यानंतर पोलीस भरतीचं फोल्डर आहे, संपूर्ण पोलीस भरती. संपूर्ण पोलीस भरती फोल्डर मध्ये गेले की तिथं संपूर्ण पोलीस भरतीची बॅच आहे, त्याच्यामध्ये जा. त्यामध्ये तुम्हाला मोफत फ्री PDF भेटेल तुम्हाला. ही डाउनलोड करता येणार आहे. आणि ज्यांना फक्त 19 रुपयाला जर मराठी व्याकरण शिकायचं असेल तर ती सुद्धा बॅच तुम्हाला याच फोल्डर मध्ये भेटणार आहे, संपूर्ण पोलीस भरतीच्या. यामध्ये पूर्ण मराठी कव्हर केले आपण. ओके. आणि फक्त एकच विनंती का व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर केला तर मी आणखीन तुम्हाला 1 लाइनर देणार मी. ओके, चला आजचं लेक्चर आपलं इथंच थांबूया. काही अडचण असेल तर मला या नंबरवर तुम्ही नक्की एकदा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ओके, चलो इथंच थांबतोय. धन्यवाद.